अरे बाबा मी तुला लोकांनी बघितलं पाहिजे. तर हे आहे ते प्रोडक्ट. ही आहे ट्रिपलीची कढई. सो अंकिताने केलंय आज मशरूम फ्राईड राईस. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो सॅटरडे दुपार झालेली आहे, रुटीन सुद्धा सुरू आहे आणि आता आम्ही जेवायला बसलोय. मी आता राहूला भरवतीये पण बाकी सगळ्यांना वाढलेलं आहे. सो चला आधी पटापट जेवून घेतो आम्ही. सो अंकिताने केलंय आज मशरूम फ्राईड राईस आणि टोमॅटोची कोशिंबीर. सो आम्ही आता जेवून घेतोय. तर पुष्करने जसं तुम्हाला सांगितलं की आज आम्ही जेवायला केलेलं आहे मशरूम फ्राईड राईस आणि इथे मी राहूसाठी थोडा वेगळा केलेला आहे. इथे कोशिंबीर केलेली आहे आणि बाकीच्यांना वाढलेलं आहे. आता आधी राहूला भरवतीये आणि मग मी जेवायला बसणार आहे. बाकी सगळं माझी आज कामं आवरलेली आहेत, भांडी झालेली आहेत. इथे थोडीशी आता दुपारच्या जेवणाची आहेत ती मी घासणार आहे. सो आता आधी पटापट जेवून घेते. आणि सॅटरडे आहे, राहुला सुद्धा सुट्टी आहे, पुष्करला सुद्धा सुट्टी आहे. सो संध्याकाळी कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करतोय. आम्ही कुठे जाऊ किंवा आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्हाला कळेलच, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो राहू इथे आता जेवतोय, अंकिता सुद्धा जेवतीये आणि राहू आता स्लाईमशी खेळतोय. स्लाईम दाखव राहू. कोणी आणलं हे? आजी आबांनी. काय असतं ते? काय ती जेली सारखी असते, ती खाली पण घेते. हा, जेली सारखी असते ना आणि वेगवेगळे शेप्स होतात ना त्याच्याने. हा, ओके. त्याच्या बरोबर अजून अजून कलर आले. अच्छा, आणि कुठले कुठले फ्लेवर आहेत का ते? फ्लेवर. हा कुठला आहे तुझ्या हातातला? हातातला फ्लेवर दाखव. हा स्ट्रॉबेरी. राईट. स्ट्रॉबेरी आणि अजून कुठले कुठले दाखव. ऑरेंज, वॉटरमेलन. अच्छा, सही रे, मस्त. त्याला स्मेल पण येतो ना तसा फ्रूट सारखा? नाही, परफ्यूम सारखा येतो. परफ्यूम सारखा येतो. तुला फ्राईड राईस आवडला का? हो, आवडला. आता मी पण खायला लागलो. आता मी पण खायला लागलो. हे घे. राहू नको, हात नको लावू स्लाईमचा. तू स्लाइम आई भरवते ना, स्लाईमचा नको हात लावू त्याला. सो हे ते स्लाईम आहे आणि हा ऑरेंज फ्लेवर आहे आणि लिटरली हे जेली सारखं दिसतंय. मगाशी राहूने फ्रीज मध्ये ठेवलं होतं तर मला खरंच वाटलं अंकिताने जेली वगैरे आणले की काय राहूसाठी, पण नंतर कळलं की हे स्लाईम आहे. राहू दुसरे फ्लेवर दाखव. ओके, हे स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे आणि अर्धी स्लाईम त्याने काढलेली आहे खेळण्यासाठी. आणि हे वॉटरमेलन आहे आणि हे वेगवेगळे शेप्स तयार होतात. राहू शेप्स दाखव. तू कुठे केलंस का काही? त्याने स्लाइम त्याच्यातच टाकलं. अच्छा, त्याने त्याच्यात परत भरून ठेवलंय. सो असं तो खेळतोय आता. हे आजी आजोबांनी आणलंय ना? ओके, आजी आजोबांनी काल त्याला आणलेलं आहे. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये त्याने भाग घेतला होता, त्याचं गिफ्ट म्हणून. फ्राईड राईस खातोय. फ्राईड राईस खातोय म्हणे मी. फ्राईड राईस. राहू हे काहीतरी करून दाखव ना, असं नुसतं काय ठेवतोय. अरे बाबा मी तुला लोकांनी बघितलं पाहिजे. काय हे कसं ठेवलंय बर बघू. ठेवून दाखव. सो मस्त जेवण झालेलं आहे आणि आता बाकीचं ओटा वगैरे आवरून घेतेय. आज फ्राईड राईस होता त्याच्यामुळे आज उरलेलं काही नाहीये, आवरून झालेलं आहे. फक्त आता जरा ओटा पुसून घेते आणि आज तशी म्हणजे ऑलमोस्ट कामं सुद्धा झालेली आहेत. सो आता पटापट आधी ओटा पुसून घेते. तर ओटा वगैरे माझा आवरून झालेला आहे. पटकन आत्ताच्या दुपारचीच फक्त जेवणाची भांडी आहे, पटापट ती सुद्धा घासून घेते.
आणि अंकिता राहूची खेळणी आवडते. माझी भांडी घासून झालेली आहेत आणि काय आपली कामं होईपर्यंत राहू खेळत असतो. सगळा इथे पसारा काढून ठेवलेला आहे. आता ते आवरलेलं आहे. स्वतः पटापट त्याची खेळणी सुद्धा आवडून घेते. हे तसं गोवा आहे, त्याने गोवा केलं होता. इथे समुद्र वगैरे दाखवला आहे, झाडं वगैरे आहेत. सी आणि मग त्याच्यात ठेवलेत गोव्याचा बीच आहे त्याचा. सो दुपारचा आवरून मस्त आराम झालेला आहे आणि इव्हिनिंग झालेली आहे. आणि आता पुढचं इव्हिनिंगचं रुटीन. इव्हिनिंग झाली की पहिले देवाला नमस्कार आणि आता बाकी पुढची कामं. सो पुढची कामं पटापट आता सुरू करतेय. तर दुपारी घासलेली भांडी सगळी आता इथे वाळलेली आहेत. पटापट आधी मी भांडी लावून घेते. तर माझी भांडी लावून झालेली आहे आणि आता तुम्हाला मी एक प्रोडक्ट दाखवणार आहे. तर हे आहे ते प्रोडक्ट. ही आहे ट्रिपलीची कढई. माझ्या अनेक कुकिंग व्लॉग्स मध्ये मला अनेक जणांनी सजेस्ट केलं होतं की ॲल्युमिनियम और इंडालियम पेक्षा ट्रिपलीची कढई ताई तू ट्राय कर. सो आज आम्ही ती घेऊन आलेलो आहोत आणि आता मी त्याचं ओपनिंग करतेय. आणि ट्रिपलीच्या कढईचं ओपनिंग करतेय मी गोड शिऱ्यापासून. सो पटापट मी शिरा करून घेतेय. सो एकीकडे मी शिऱ्याची तयारी करून घेतेय. ऍक्च्युली आता जरा थंडी आहे, तूप गोठतं. सो थोडंसं मी ते गरम करून घेतलेलं आहे आणि बाकी रवा वगैरे घेतलेला आहे आणि कढई तापायला ठेवली आहे. कढई तापली की पटापट शिऱ्याला सुरुवात करते. तर कढई आता मस्त गरम झालेली आहे आणि आता मी त्यात तूप घालतेय. रवा अंदाजे घेतलाय मी रवा. आता आमच्याकडे राहू धरून आम्ही 5 जण आहोत. सो त्यानुसार मी इथे रवा घेतलेला आहे आणि आता छान तुपावरती मी तो भाजून घेणार आहे. तर रवा एकीकडे छान भाजून होतोय माझा आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की शिऱ्यामध्ये गरम पाणी टाकायला लागतं. सो आता काय किटल आहे, सो ती आता एकीकडे मी लावतेय म्हणजे माझा रवा भाजून होईपर्यंत तिथे पाणी सुद्धा छान बॉईल होईल. सो रवा मस्त भाजून झालेला आहे. आता त्यात साखर ऍड करतेय, थोडीशी वेलची पूड ऍड करतेय आणि ड्रायफ्रूट पावडर मी जनरली बनवून ठेवते म्हणजे पटकन खीर केली किंवा असा शिरा वगैरे केला की मस्त त्याच्यात टाकायला.
फ्राईचं ओपनिंग झालेलं आहे आणि मस्त शिरा सुद्धा तयार आहे. आता पटापट शिरा खातो आणि मस्त सॅटर्डे इव्हिनिंग एन्जॉय करतो. तर मस्त गरम गरम शिरा आम्ही एन्जॉय केला आणि आमचा बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल झाला होता.